नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण ग्रेड सी असलेली आयुर्वेदिक कॉलेज आपण बघणार आहोत. मग ही ग्रेड दिली कोणी? तर NCISMने दिली, म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, म्हणजे भारत सरकारची संस्था आहे. त्या संस्थेकडनं आयुर्वेदिक कॉलेजला ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये ठेवलं जातं. जी कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्या कॉलेजला ठराविक क्रायटेरिया आहे. त्या क्रायटेरियाप्रमाणे ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये ठेवलं जातं. तर आपण ग्रेड सीमध्ये असलेल्या कॉलेजची आता लिस्ट बघणार आहोत. याच्यामध्ये लेफ्ट साईडला आहे कॉलेज, राईट साईडला आहे पर्सेंटाईल, रँक आणि ग्रेड. तर पहिलं कॉलेज घेतलं SSI आयुर्वेदिक महाविद्यालय, संगमनेर, अहमदनगर. याचे पर्सेंटाईल आहेत 385.32. याची रँक आहे 113. याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे विदर्भा आयुर्वेदिक महाविद्यालय, अमरावती. याची पर्सेंटाईल आहेत 380.09. याची रँक आहे 121 आणि ग्रेड दिलेले आहे याला सी. पुढचं कॉलेज आहे भाऊसाहेब मुलक, बुटीबोरी, नागपूर. याचे पर्सेंटाईल आहेत 374.9. याला रँक दिलेली आहे 128 आणि याची ग्रेड आहे सी. मग ही ग्रेड कोणी दिलेली आहे? तर NCISMकडनं आलेली आहे, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन. ही भारत सरकारची संस्था आहे. त्या संस्थेमार्फत ह्या कॉलेजला ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये ठेवलेलं आहे. ज्या कॉलेजला ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी मध्ये ठेवलेली आहे अशी लिस्ट प्रदर्शित केलेली आहे. आता पुढचं कॉलेज आहे RA पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, वरळी, मुंबई. याचे पर्सेंटाईल आहेत 372.85. याची रँक आहे 129. ग्रेड दिलेली आहे सी. ॲक्च्युली RA पोद्दार एक चांगलं कॉलेज आहे, टॉप 1चं कॉलेज आहे, पण याला ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे आयुर्वेद सेवा संघ, पंचवटी, नाशिक. याचे पर्सेंटाईल आहेत 368.71. रँक आहे 133. याला ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे RN लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज, बुलढाणा. याची पर्सेंटाईल आहे 365. याची रँक आहे 138 आणि ग्रेड आहे सी. ह्याच्यामध्ये सगळी कॉलेजेस नाहीत. ज्याने जी कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्या कॉलेजला ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सीमध्ये ठेवलेलं आहे. आणि जी कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेली नाहीत त्यांची नावं याच्यामध्ये नाहीत. पुढचं कॉलेज आहे राजेंद्र गोडे आयुर्वेदिक कॉलेज, अमरावती. याचे पर्सेंटाईल आहेत 356.73. याची रँक आहे 147 आणि ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे वसंतदादा पाटील, मिरज, सांगली. सांगली येथलं कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 354.45. याची रँक आहे 149 आणि ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज, अमरावती. याचे पर्सेंटाईल आहेत 350.44. याची रँक दिलेली आहे 154 आणि याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, चाळीसगाव, जळगाव. जळगावचं हे कॉलेज आहे. याची पर्सेंटाईल आहेत 350.02. याला रँक दिलेली आहे 155 आणि याला ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे कर्मवीर व्यंकटराव रणधीर, शिरपूर, धुळे. शिरपूर, धुळे येथील हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 348.53. याला रँक दिलेली आहे 160 आणि ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे राधाकृष्णन तोष्णीवाल आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला. अकोला इथलं हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहे 347.19. याची रँक आहे 162 आणि याला ग्रेड मिळालेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, तुळजापूर, उस्मानाबाद. उस्मानाबादमधलं हे कॉलेज आहे. हे गव्हर्मेंट कॉलेज आहे. याची पर्सेंटाईल आहे 343.67. याला रँक दिलेली आहे 167 आणि याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, लातूर. लातूर येथलं हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहे 339.58. याला रँक दिलेली आहे 173 आणि याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे RJVS
भाईसाहेब सावंतवाडी सिंधुदुर्ग इथलं हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 337.6, याची रँक आहे 176 आणि ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे लेट केदारी रेडकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गांधीनलाज, कोल्हापूर. म्हणजे हे कोल्हापूर येथले आयुर्वेदिक कॉलेज आहे. याचं पर्सेंटाईल आहेत 334.47, याची रँक आहे 184 आणि ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं आयुर्वेदिक कॉलेज आहे HSPM सावर्डे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हातकणंगले, कोल्हापूर येथलं हे आयुर्वेदिक कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 320.71, याला रँक दिलेली आहे 197 आणि याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल, बहादुरा, नागपूर येथलं हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 311.48, याला रँक दिलेली आहे 206, याची ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे JJ मॅगडम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर, कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूरमधलं हे आयुर्वेदिक कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 310.15, याची रँक दिलेली आहे 208 आणि ग्रेड आहे सी. पुढचं कॉलेज आहे ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज, शंकरपूर, नागपूर इथलं हे कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 309.69, याची रँक दिलेली आहे 210 आणि याची ग्रेड दिलेली आहे सी. बघा ही ग्रेड कोणी दिलेली आहे तर NCISM म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनने 2024-25ला दिलेली ग्रेड आहे. पुढचं कॉलेज आहे श्री गजानन महाराज संस्थान आयुर्वेदिक महाविद्यालय, पुसाड, यवतमाळ पुसाड येथील हे आयुर्वेदिक कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहे 297.87, याची रँक दिलेली आहे 212 आणि ग्रेड दिलेली आहे सी. पुढचं कॉलेज आहे BSSS रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, परभणी येथील हे कॉलेज आहे, आयुर्वेदिक कॉलेज आहे. याचे पर्सेंटाईल आहेत 293.97, याची रँक दिलेली आहे 214 आणि याची ग्रेड दिलेली आहे सी. पुन्हा बघा ही जी ग्रेड दिलेली आहे ती कोणी दिलेली आहे तर NCISMने दिलेली आहे. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन. याच्यामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्या कॉलेजला ग्रेड दिलेली आहे, ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C. त्यातले आपण ग्रेड Cचा भाग पण बघितलेला आहे. ज्याने या प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही ती कॉलेज याच्यामध्ये दिलेली नाहीत. ही सगळी लिस्ट आपल्याला जर बघायची असेल तर NCISMच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला ती बघता येईल. आता या लिस्टचा उपयोग काय तर आपल्याला प्रेफरन्स भरताना कोणतं कॉलेज पहिले टाकायचं हे याच्यावरून आपल्याला कळणार आहे. याच्या अगोदर आपण ग्रेड A असलेल्या कॉलेजची लिस्ट तयार केलेली आहे, नंतर ग्रेड B असलेल्या कॉलेजची लिस्ट तयार केली. आता ही ग्रेड C असलेल्या कॉलेजची लिस्ट आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.